बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। अजितदादांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी आज शरद पवारांच्या मोदी बागेत हजेरी लावली। भुजबळांच्या कालच्या शरद पवारांच्या भेटीनंतरही ही भेट, त्यामुळे नाना राजकीय चर्चा सुरू झाल्यात। छगन भुजबळ यांनी पवार कुटुंबामध्ये कौटुंबिक सख्य आहे, ही भेट त्याचा भाग असल्याचं म्हटलंय, तर तटकरे यांनी याबद्दल अजित पवारांना कारण विचारून अशी प्रतिक्रिया दिली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुनेनं सासऱ्यांना भेटू नये का असा सवाल केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती। या भेटीच्या चर्चा सुरू असतानाच राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पुण्यात मोदी बागेत दाखल झाल्या होत्या। शरद पवार काल मुंबईहून पुण्याला रवाना झाले होते। आज सकाळी सुनेत्रा पवार मोदी बागेत दाखल झाल्या होत्या। मोदी बागेत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी नेमकी कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। सुमारे तासभरापेक्षा जास्त वेळ सुनेत्रा पवार यांनी मोदी बागेत घालवला, त्यानंतर त्या मोदी बागेतून निघून गेल्या। युतीमध्ये मीठ कसं टाकावं हे अजित पवार यांच्याकडून शिकायला हवं। 2014 पूर्वी आमची आघाडी तुटण्याचं कारणच अजित पवार होते, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। दरम्यान जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की अजित पवार सरकारमध्ये असताना त्यांची फाईल मागव असं करत बैठका घेत होते। त्यांचे असंविधानिक पद असताना ते बैठक बोलवत होते, पण पवार साहेबांमुळे कुणी बोलत नव्हतं असं आव्हाडांनी म्हटलंय। शरद पवारांना राग येईल म्हणून कोणते मंत्री काही बोलत नव्हते। हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? विधान परिषद निवडणुकीत मुस्लिमांची मतं चालतात कशी असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय। इतका मुस्लिम द्वेष का, कशासाठी असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय। मुस्लिमांना मारणार आणि त्यांची मतं घेणार हे कसं चालतं? एकदा सांगून टाकावं ना की मुस्लिमांची मतं नकोत आम्हाला, असं आव्हाडांनी म्हटलंय। शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे दोन्ही नेते पोचलेले आहेत, ते एकमेकांमध्ये काय बोलले असेल ते कुणालाही सांगणार नाहीत, पण काल जाहीरपणे शरद पवारांवर टीका करून देखील आज पवार साहेबांनी छगन भुजबळ यांना आपल्या घरात प्रवेश दिला। हाच तर महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचा मोठेपणा आहे। राहता राहिला त्यांच्यातील भेटीचा विषय तो त्यांनाच माहीत असावा। भुजबळ जरी माध्यमांसमोर येऊन सांगत असले तरी त्यांच्यातील संवाद त्यांनाच माहीत असावा, असं आव्हाड यांनी म्हटलंय। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जगद्गुरू शंकराचार्य यांनी भेट दिली होती। त्यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली होती। त्यानंतर आता शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर आता श्री पंचनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते महंत नारायणगिरी यांनी निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, पण उद्धव ठाकरे यांनीच धोका दिला असं विधान त्यांनी केलंय। महंत नारायणगिरी महाराज म्हणाले की श्री शंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले होते। शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाहीत, मात्र उद्योगपती मोठ्या विवाहात जातात। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत ते गेलेत। शंकराचार्य अशा लोकांच्या घरी जाऊन म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना धोका दिला, मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला असं त्यांनी म्हटलंय। पुढे बोलताना ते असंही म्हणाले, शंकराचार्यांचा आदर करतो। धर्म आणि राष्ट्रापेक्षा कोणताही संत मोठा नसतो। जय पराजय हे आम्ही सांगायला नको, ते जनतेचं काम आहे। आमचं काम पूजापाठ करण्याचं आहे। आम्ही कुणाला धोकेबाज म्हणतो, विश्वासघातकी म्हणतो, अशी विधानं देताना विचार केला पाहिजे। उद्धव ठाकरे विद्रोहींसोबत गेले आहेत, त्यांच्या घरी जात त्यांना आशीर्वाद देणं आणि भेट घेणं चुकीचं आहे, असं मत देखील महंत नारायणगिरी यांनी व्यक्त केलं। शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांच्या भावना जनतेच्या भावना आहेत। शंकराचार्य यांना खोटं ठरवणार असतील तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। तर याच शंकराचार्यांसमोर एका सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी वाकून नमस्कार केला। त्यांनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतला, अशी आठवण देखील राऊतांनी करून दिली। संजय राऊत पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत विश्वासघात झाला। हिंदू धर्मात विश्वासघात फसवणुकीला थारा नाही। मुख्यमंत्री पदावरून विश्वासघातानं त्यांना दूर केलं, पक्ष फोडला, असं हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात। त्यामुळे काही जणांना पोटशूळ उठला असेल, टीका टिप्पणी केली असेल, याचा अर्थ त्यांना हिंदुत्व मान्य नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे। पुढे म्हणाले की न्यायालयामध्ये आमचा शिवसेना पक्ष चिन्हाबाबत खटला सुरू आहे, तो चालेल तेवढा चालेल, पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, आमच्यावरील अन्यायाबाबत खंत व्यक्त केली, ही मोठी गोष्ट आहे। शंकराचार्य हे हिंदू धर्मात सर्वोच्च आहेत, त्यांचं म्हणणं खूप महत्त्वाचं आहे। त्यांनी राजकीय भाष्य केलं नाही तर केवळ आपलं मन मोकळं केलंय। न्यायालयात घटनाबाह्य सरकार विरोधात खटला सुरू आहे। आदरणीय शंकराचार्यांनी जो आशीर्वाद दिला, अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली, ती आमच्यासाठी मोठी आहे। शंकराचार्यांनी त्यांचं मन मोकळं केलं। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली सेना, त्याचं उद्धव ठाकरे नेतृत्व करतायत, त्यात शिवसेनेचा विश्वासघातानं तुकडा पाडला, हा हिंदूंचा विश्वासघात आहे, असं मत शंकराचार्यांनी व्यक्त केल्याचं राऊतांनी म्हटलंय। केंद्रातील भाजप सरकार 4 महिन्यातच बदलणार आहे, असा मोठा दावा शेकापचे जयंत पाटील यांनी केलाय। साताऱ्यातील लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि कोयना बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या
उद्घाटनाचा सोहळा सोमवारी पार पडला. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले, पुढच्या 4 महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवलाय, त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. मी देखील इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे, त्यामुळे हे सांगत आहे, असा मोठा दावा जयंत पाटील यांनी केलाय. तसंच यावेळी बोलताना ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य सरकारची हमी दिली. ज्या ठिकाणी यशवंतराव मोहिते आम्हाला काल मार्च शिकवायचे, त्या ठिकाणी भाजप वाढते हे पाहून फार वाईट वाटतं, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान नुकतंच विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाला. शरद पवार गटानं त्याला पाठिंबा दिला होता. यापूर्वी जयंत पाटील हे 4 वेळा विधान परिषदेवर निवडून आले होते. 24 वर्ष त्यांनी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचं प्रतिनिधित्व केलं होतं. पुन्हा 5व्यांदा विधान परिषदेवर जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र जयंत पाटील यांना 23 मतांचा अपेक्षित कोटा पूर्ण करता न आल्यानं त्यांचा पराभव झाला. विरोधकांचं जातीपातीचं राजकारण संपूर्ण जनतेनं बघितलंय. पुढे राज्यात मवियाचं सरकार आलं तर जनहिताच्या योजना बंद होतील, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केलाय. आज प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. राज्यातील सरकारनं आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला विरोधकांनी दांडी मारली होती. यावरून सत्ताधारी नेते विरोधकांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. विरोधकांनी बैठकीला न येणं हा निंदनीय प्रकार आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधकांचे जातीपातीचं राजकारण जनतेला दिसलंय. चुकून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर लोकांच्या हिताच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले. तसंच विधानसभेसाठी राज्यात भाजपकडून जय्यत तयारी केली जाते. यासाठी भाजपकडून संवाद यात्रा काढली जाणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी 19 नेत्यांच्या नेतृत्वातील संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत. येत्या 21 जुलै रोजी पुण्यामध्ये राज्यातील 5000 भाजपा पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होणार आहे. त्यात भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसंच तारीख ठरणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. यासोबतच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावरही सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यानंतर पक्ष आणि चिन्हाबाबत वाद सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे 2 गट पडले. त्यातच निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह दिलं. या विरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणीची शक्यता आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यासोबत त्यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होतं. शरद पवारांनी यंदाची लोकसभा निवडणूक तुतारी चिन्हावर लढवली होती. या चिन्हावर निवडणूक लढवत शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले होते. तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केवळ एकच खासदार निवडून आला. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे पुढचे निर्देश येईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारीवाला माणूस हेच पक्ष चिन्ह असणार आहे. तसंच शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस या चिन्हावर यापुढील निवडणूक लढवावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी शरद पवारांना मिळालेलं नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत व्यक्त केलंय. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील, असंही ते म्हणाले होते. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे. राज्यात सध्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारनं मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत उतरणार असल्याचा इशारा यापूर्वी दिला होता. तसंच नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली पार पडली. यावेळी त्यांनी येत्या 20 जुलैपासून पुन्हा उपोषण करणार असल्याचा निर्णय जाहीर केलाय. मात्र यावरून आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिलाय. मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा 288 जागा लढवल्या पाहिजेत असं आंबेडकर म्हणाले. प्रसार माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीसंदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा आशयाचं पत्र द्यायचं असं सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं. मात्र अद्याप तरी वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पत्र आलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे सांगावं, असं आंबेडकर म्हणाले.
पुढे आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना माझं सांगणं आहे की त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी 288 जागांवर विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे, असं आंबेडकर म्हणाले. तसंच राज्यात सध्या तिसरी आघाडी होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत आंबेडकर म्हणाले, तिसऱ्या आघाडीच्या चर्चांमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. राजकारणात अनेक डावपेच असतात, त्यामुळं त्यापैकी हा एक डावपेच आहे असं मी मानतो. असा काही प्रस्ताव आल्यावर भविष्यात पाहू, असं आंबेडकर म्हणाले.